माझी लाडकी बहीण योजनेतील लाडक्या बहिणींना एकूण 3 हप्ते म्हणजेच 4,500 रुपये मिळणार आहेत। वरिष्ठ अधिकाऱ्यांनी खरं तर ही माहिती दिलेली आहे। लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी ई-केवायसी बंधनकारक करण्यात आलेली आहे आणि त्यासाठी ई-केवायसीला पुढे आणखी 1 महिन्याची मुदतवाढही मिळू शकते। मध्ये विषय त्या ठिकाणी प्रस्ताव ठेवण्यात आला। तत्वता मान्यता मानधनवाढीच्या संदर्भामध्ये देण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि मंत्रिमंडळातील सर्व सहकाऱ्यांनी या ठिकाणी या प्रस्तावाला तत्वता मान्यता दिलेली आहे। नक्कीच मानधनवाढी संदर्भामध्ये आम्ही साधारणपणे त्याच्या संदर्भातला शासन निर्णय सुद्धा निर्गमित करत आहोत। गेल्या अनेक दिवसांपासूनची त्यांची ही मागणी होती, त्याच्यामुळे त्यांच्यासाठी निश्चितपणाने एक आनंदाची बाब आहे। या संदर्भामध्ये मूल्यमापन करून जी योग्य ती मानधनवाढ आहे ती आम्ही शासनाकडे प्रस्तावित करत आहोत, ज्याला तत्वता मान्यता आज दिलेली आहे। हप्त्याचं जे वितरण आहे त्याची सुरुवात केली। आजही पहाटेच्या वेळेला काही डिस्बर्समेंट्स डीबीटी झालेले आहेत, त्या संदर्भातला सविस्तर आकडा हा संध्याकाळपर्यंत येईल। पण साधारणपणे 1 कोटी महिलांना जो आहे तो या 3 दिवशी जो आम्ही लाभ वितरित केला, डीबीटी केला, त्याच्यामध्ये गेलेला आहे। आणि याच्यामध्ये स्क्रुटिनी अभावी ज्या महिलांना लाभ मिळाला नव्हता त्यांना 4,500 चा लाभ वितरित झालाय। अजूनही अनेक महिला अशा आहेत ज्यांचा आधार सीडिंग झालेला नाहीये आणि म्हणून त्या पात्र असून सुद्धा आधार सीडिंग न झाल्यामुळे त्यांना लाभ मिळत नाहीये। आम्ही आजही मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सन्माननीय मुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांसमोर हा अहवाल ठेवला की त्या जिल्ह्यामध्ये त्या पालकमंत्र्यांनी आधार सीडिंग मुळे ज्या महिला लाभापासून वंचित राहिलेल्या आहेत त्या संदर्भामध्ये अधिक लक्ष केंद्रित करणं गरजेचं। लाडक्या बहिणींच्या एक महत्त्वपूर्ण जी-आरला मंजुरी देण्यात आली आणि हा जी-आरमध्ये लाडक्या बहिणींची निधी आहे त्या निधीमध्ये वाढ करण्यात आली आहे। निधीची जी तरतूद लाडक्या बहिणींसाठी आधीच करण्यात तर या ठिकाणी आपण बघू शकतो की स्वतः राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदित्य तटकरे नेमके काय म्हणाले आहेत। त्यानंतर ज्या बहिणींना इथे मार्च आणि एप्रिलचे 3,000 रुपये इथे भेटले नव्हते ते 3,000 रुपये आता जमा होण्याची सुरुवात झालेली आहे। शासनाने इथे निर्णयसुद्धा इथे घेतलेला होता आणि जी-आरसुद्धा इथे काढलेला आहे। तर आपण इथे बघू शकता की या मार्च 2026साठी 365 कोटी इथले मंजूर झालेले आहेत आणि एप्रिलसाठी 365 इथले कोटी जे मंजूर आहे नाही झालेले आहे, म्हणजे 730 कोटी रुपयाचा इतका निधी मार्च आणि एप्रिल ज्या लाडकी बहिणींना जमा झाले नव्हते त्यांच्यासाठी इथे आता हा निधी जो आहे ना तो इथं उपलब्ध झालेला आहे। या संदर्भात जी-आरसुद्धा इथे निघालेला आहे आणि हा जो निधी आहे ना हा अर्थसंकल्पीय अधिवेशन प्रणालीवर वितरित केला जाणार आहे। हा निधी खर्च करताना नियंत्रित अधिकारी यांना विविध पद्धतीने काटकसरीच्या उपाययोजना करून खर्च करावा, सध्याच्या शासकीय धोरणास अनुसरून मंजूर आकड्यावरून याच वर्षात हा खर्च होईल याची दक्षता घ्यावी अशी त्यांनी जी-आरमध्ये म्हटलेलं आहे। सामाजिक न्याय विभागाने 730 कोटी रुपयांचा निधी दिलेला आहे, त्यामुळे आता ज्या लाभार्थ्यांना महिलांना मार्च आणि एप्रिल अशा दोन्ही महिन्यांचा अद्यापही लाभ भेटलेला नाही त्यांना हा लाभ मिळण्याचा मार्ग अखेर मोकळा झालेला आहे। हा निधी महिलांच्या बँक खात्यात कोणत्याही क्षणी इथे जमा होऊ शकतो। इव्हन काल 3,000 रुपये लाडक्या बहिणीच्या अकाउंटवर इथे जमा झालेले आहेत। तुम्हाला हे पैसे जमा झाले का ते कमेंट करून नक्की सांगा। चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।